ओम. डॉक्टर स्वानंद पुंड यांनी मुद्गल पुराणावर लिहिलेल्या कथारूप आणि विश्लेषणातील खंड 9 योगचरितम यातील अध्याय 20 योगामृतार्थशास्त्रे मुद्गलदक्ष संवादे पुराण प्रशस्ती महात्म्य वर्णनम या अध्यायाचे मी आता वाचन करणार आहे. श्री सौनक म्हणतात, श्री मुद्गल पुराण श्रवण करून कोणी कोणी सिद्धी प्राप्त केली त्यांचेही चरित्र हे सुता मला थोडक्यात सांगावे. श्री सूत म्हणतात, सर्वप्रथम योगीश श्री मुद्गलांकडून दक्षाने श्रवण केल्यावर ते सर्व दोषरहित होऊन शांतीधारक झाले. त्यानंतर दक्षाने नियम केला की नित्य हे महान मुद्गल श्रवण करावे. यथासमय जप तथा इतरांना ऐकवणे सुरू केले. त्याबाबत ठराविक असा कोणताही नियम ठेवला नाही. भाद्रपद शुद्ध प्रतिपदेस आरंभ करून उपवास करून चतुर्थीस ते पारायण समाप्त केले. अशाच रीतीने माघ तथा ज्येष्ठ मासातही वार्षिकरित्या प्रतिवर्षी देवता तथा ब्राह्मणांसह पारायण केले. अशा रीतीने गजानन परायण असे दक्ष प्रजापती गाणपत्य स्वभावाने मुद्गल पुराणाची सेवा करीत होते. त्यांनी बोध करून दिलेले सर्व वशिष्ठादिक मुनीही प्रजापतींच्या आदराने नित्य मुद्गलाचे सेवन करू लागले. त्यांनी इतर ज्ञानींना सांगितले. नाना योगमार्ग परायण असे ते सर्व विविध भावांनी युक्त होऊन या ग्रंथोत्तमाचे पारायण करू लागले. अशा रीतीने परंपरेने सकल जीवांना मुद्गलाचा लाभ झाला. ते सर्व मुद्गल सेवन करू लागले. दक्षयज्ञात आलेल्या शिवविष्णू आदी प्रधान देवतांनी हे पूर्ण योगदायक सर्वसिद्धिदायी मुद्गल पुराण जाणले. यज्ञ समाप्त करून ते सर्व आनंदाने आपापल्या स्थायी गेले. त्यानंतर श्री शंकरांनी श्री मुद्गलांना तिथे आमंत्रित केले. पुराण श्रवणाकरिता भक्तिपूर्णरित्या त्यांना वंदन करून आमंत्रण दिले. त्याने संतुष्ट झालेले ते शिवमंदिरात कैलास पर्वतावर गेले. त्यावेळी पुराणाचे महात्म्य जाणून विष्णू इत्यादी प्रमुख देवताही पुराण श्रवणार्थ पर्वतराज कैलासावर आले. श्री शंकरांसह श्री ब्रह्मदेवादिक सकल देवतांनी योगसागर श्री मुद्गलांकडून पुराण श्रवण केले. 1 वर्षपर्यंत हे पुराण श्रवण केल्यावर शंकरादिकांनी स्त्रियांसह त्यांचे पूजन केले तथा स्वतःस कृतकृत्य मानले. श्री गणेशांचा अंश शिवसुत अवतार देखील तेथे होता. त्यांनीही नित्य गणेश प्रीतीने मुद्गलाचा जप केला. मूर्तिरूप श्री गणेशांचे पूजन केले. त्याजवळ बसूनच या उत्तम पुराणाचे जप पठण केले. श्री विश्वनाथ शंकर नियमितरित्या काशीत श्री ढुंडीराजाच्या जवळ पारायण करू लागले. माघ शुक्ल प्रतिपदेस आरंभ करून उपवासयुक्त रीतीने चतुर्थीला समाप्ती करीत पारायण केले. तसेच श्री मुद्गलांनी शुक्राचार्यांसमवेत मयुरेश्वराच्या समीप आनंदाने पारायण केले. नित्य गाणपत्य भावाने गणपत्यांसमवेत तारकाकृती परमे तेजस्वी महाभक्त तारक सगळ्यांना तारणारे ते मुद्गलाचार्य मोरगावी पारायणरत झाले. ज्येष्ठ मासात स्वतः शेषांनी मूषकारूढ गणनाथांजवळ नाग आणि असुरांसह पारायण केले. शेषात्मज अवताराचे नाव मूषक असून तो पाताळातील अवतार आहे. त्याच स्थानावर शेषांनी पारायण केले. सर्व भावाने समन्वित होऊन भक्तिभावाने तो महाभक्त नागराज नित्य गणेश जप करू लागला. साक्षात दत्तात्रेयांनी ज्ञानेश श्री दत्तात्रय स्थापित क्षेत्र श्री क्षेत्र राक्षस भुवन जिल्हा बीड तुष्टीकरिता भक्तिपूर्णरित्या ज्येष्ठ मासात पारायण केले. नित्य जपपर होऊन श्री शंकरांसह अनेकानेक योगींसह हे उत्तम पुराण वाचले. श्री हरी, श्री सूर्य, श्री ब्रह्मदेव, श्री आदिशक्ती, इंद्र, अग्नी इत्यादी मुख्य देवताही आपापल्या स्थानी राहूनही नित्य परमज्ञाननिधी मुद्गल पुराणाची सेवा करतात. कश्यप इत्यादी मुनी सिद्ध कपिलादिक महायोगी नित्य भक्तियुक्तरित्या याचे सेवन करतात, आस्वाद घेतात. सनकादिक महामुनी संवर्तादिक नवयोगींद्र नित्य जप परायण होऊन श्री मुद्गलांची सेवा करतात. श्री नारद मुनी त्रिभुवनात संचार करताना हे योगशांतीदायी मुद्गल गात असतात. अशा रीतीने विविध लोक तथा मनु
महर्षी सर्व सिद्धिप्रदायक याचे नित्य सेवन करतात. श्री महर्षी व्यास स्वतःही गणेश पुराण तथा मुद्गल पुराणाचे भक्तिभावाने सेवन करतात. अशा रीतीने विशेष भाग्यशाली अशा मुद्गल सेवींबद्दल विस्ताराने सांगणे मला संभव नाही. इति श्री ओमिति श्रीमदान्ते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे नवमे खण्डे योगचरिते योगामृतार्थशास्त्रे मुद्गलदक्षसंवादे पुराणप्रशस्तिमाहात्म्यवर्णनं नाम विंशोऽध्यायः समाप्तः. श्रीगजाननार्पणमस्तु. अध्याय 20 संपूर्ण. जय गजानन.